हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, सहावारी साडीपासूनच पेशवाई नऊवारी साडी कशा प्रकारे नेसवावी तेही छोट्या मुलींना पटकन बघणार आहोत, सगळ्या टिप्ससहित. तर बघा, सहावारी साडी घेतलेली आहे आणि मध्ये गाठ मारलेली आहे. डाव्या साईडला एक 2 हात जेवढं अंतर सोडलेलं आहे मी. त्यानंतर बघा, तोच डाव्या साईडचा जो साडीचा भाग आहे ना, बॅक साईडचा, तर 2 पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घ्यायचं आणि त्याच्या प्लीट्स बनवून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा काष्टा होणार आहे. पारंपरिक साडी त्यासोबतच नऊवारीचे ना खूप वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्हाला जो प्रकार आवडेल किंवा जो सोपा वाटेल ना, तो तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या मुलींना त्याप्रमाणे साडी नेसवू शकता. तर बघा, काष्टा जो आहे, जसं साडीचा काठ होता ना त्याच्याबरोबर मी प्लीट्स केलेले आहेत. दोन्ही पायावरती त्याचा जो घोळ असतो ना साडीचा, तो व्यवस्थित आधी सेटल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच काष्टा खोचून घ्यायचा आहे. आतल्या साईडला थोडंसं अंतर जास्त ओढून घ्यायचं, म्हणजे फुगीरही दिसणार नाही आणि काष्टा असा खाली खूप मोठाही होणार नाही. म्हणजे साईज, मुलींची हाईट वगैरे किंवा साईज जेवढी आहे ना त्यानुसार आपल्याला परफेक्शन आलं पाहिजे. खूप सुंदर साडी दिसते तुम्ही जर अशा प्रकारे साडी नेसवाल तर. तर बघा, काष्टा झालेला आहे. त्यानंतर पदराचा जो भाग आहे ना, तो परत 2 पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घेऊन मगच आपल्याला पदराच्या प्लीट्स करायच्या आहेत. तर बघा, साडी थोडीशी कडक आहे, म्हणजे फुगीर आहे ना, तर प्लीट्स बनवायला थोडासा वेळ जातो. पण छोट्या मुलींना स्पेशली ना काठाबरोबर जर पिन केली ना, खूप सुंदर दिसतं आणि अट्रॅक्टिव्हही दिसतं. साडी शक्यतो तुम्ही अशी डार्क किंवा ज्याचं उठून दिसेल ना काठ, असे साडी तुम्ही सिलेक्ट करा आणि जी चोपून बसेल किंवा वजनाला हलकी असेल अशी साडी निवडायची आहे छोट्या मुलींना ज्यावेळेस नेसवायची असते तेव्हा. तर बघा, काठोकाठ पिन केलेली आहे आणि पिन पण लावलेली आहे. त्याच्यानंतर बघा, पिन झालेली आहे, काष्टा झालेला आहे. आता बघा, 2 पायाच्या मधोमध म्हणजे पुढच्या दिशेने साडीचा खूप भाग शिल्लक राहतो. त्याच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत, मोठ्या मोठ्या निऱ्या करायच्या. म्हणजे काय होतं तर बघा, परत खोचल्यानंतर की नाही पुढे कमरेच्या तिकडे खूप असं फुगीरही राहत नाही खोचल्यानंतर आणि मग दिसायलाही सुंदर दिसतो आपला ओचा. तर उलट दिशेला या निऱ्या खोचल्या जातात ज्यावेळेस आपण नऊवारी साडी नेसवतो तेव्हा. तर बघा, उलट दिशेला तर खोचलेले आहेत. जिथे गाठ मारलेली असते ना आपण, त्याच्यात थोडंसं उजव्या साईडला खोचून घ्यायच्या निऱ्या. आता बघा, खालच्या साईडला जे निऱ्यांच्या खालच्या साईडला जे काठ आहे ना ते उचलून घ्यायचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे डाव्या साईडला परत आपल्याला हा ओचा खोचायचा आहे. पण जर तसाच तुम्ही खोचला ना तर त्याला थोडं फिनिशिंग येणार नाही आणि काठ पण असं छान वरच्या साईडला येणार नाही. त्याच्यामुळे बघा, आतल्या साईडला 2 ते 3 छोट्या प्लीट्स केलेल्या आहेत आणि ओचा जसा असतो की नाही तसा आकार द्यायचा त्याला आणि 2 पायाच्या मध्येच बघा त्याचं ओचाचं खालचं सेंटर आलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला ओचा म्हणजे साडीचा जास्त भाग शिल्लक वाटेल ना तेवढा खोचून घ्यायचा आतल्या साईडने आणि ओढून पण घ्यायचा आतल्या साईडने, म्हणजे परत ते फुगीर दिसणार नाही. परत बघा, जे पिनअप वगैरे केलेलं आहे की नाही ते छान असं फिनिशिंग करून घ्यायची. मागचा काष्टा असेल, ओचा असेल, मागच्या साईडला परत बघा पदराचा जो वरचा काठ आहे की नाही तिथे आणि जो काष्टा आहे तिथं आतल्या साईडला पिन लावून घ्यायची. त्यामुळे काय होतं, काष्टाही सुंदर दिसतो आणि पदराची जी पिन आहे की नाही आतल्या साईडला लावल्यामुळे पदर काटासोबत सिक्युअर होतो. त्याच्यानंतर खालच्या साईडपर्यंत पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची. पदराचा जो पाठीमागचा भाग आहे ना तो सुद्धा एकावरती एक काठ घ्यायचे आणि छान फिनिशिंग करून घ्यायची. दोन्ही पायाच्या साईडला सुद्धा तुम्ही पिन लावू शकता जर तुम्हाला जास्त वेळासाठी साडी ठेवायची असेल तर. व्यवस्थित नेसवली तर काही गरज पडत नाही, पण बघा, जर कार्यक्रम असेल, एखादा फंक्शन असेल, फोटोशूट असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही एकदम टिपटॉप सगळ्या गोष्टी केल्या ना तर खूप सुंदर दिसतं आणि मग साडीसुद्धा तशी राहते जशी आपण नेसवलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा, सुंदर साडी नेसवलेली आहे. खूप जास्त हे दागिने घालायचे नाहीत. स्पेशली बघा, अशा काठाच्या साड्यावरती आणि आपलं ज्यावेळेस मराठमोळा लुक असतो की नाही त्यावेळेस जेमतेम मोत्याचे दागिने, कमरपट्टा, ठुशी एखादी असेल ना खूप सुंदर दिसते आणि गजरा, चंद्रकोर आणि नथ एखादा शेला असेल ना तोही खांद्यावरती अजून एकदम रुबाबदार लुक तयार होतो. असा सुंदर लुक झालेला आहे. साडीसुद्धा सोप्या पद्धतीने नेसवलेली आहे. बघा, सहावारी साडीच आहे ही, कुठेही मी फोल्ड केलेलं नाही, कुठेही कमी केलेलं नाही, तरीसुद्धा खूप सुंदर प्रकारे नेसवता येते. सर्रास एक छोट्या मुलींना सहावारी साडीपासून नऊवारी तुम्ही साडी नेसवू शकता, अशी पेशवाई नेसवू शकता आणि खूप सुंदर लूक दिसतो. तुम्ही ज्यावेळेस शिवून घेणार ना साडी, त्याहीपेक्षा तुम्ही अशी नेसवलेली साडी खूप सुंदर दिसते.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता नऊवारी साड्यांचे ना एवढे प्रकार नेसवून झालेले आहेत, त्याच्यामुळे मलाही नेसवायला खूप सोपं जातं आणि तिलाही सवय झालेली आहे ना, त्याच्यामुळे ती स्वतःच एन्जॉय करते आणि खूप भारी वाटतं तिला. कधी-कधी म्हणते मला काहीतरी असं सांग, म्हणजे वेगवेगळे असं मी कधी-कधी असं व्हिडिओ शूट करते ना कामाचे वगैरे, असं एखाद्या सॉन्गवरती हे करण्यासाठी. तर तिला तसं आवडतं सुद्धा. त्याच्यामुळे बघा थोडंसं गप्पा माराव्या लागतात, कारण की लहान मुलांचं कधी मूड खराब होईल ना ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळे शक्यतो तिला गप्पा मारतच मग मी हे सगळं करत असते. तर तुम्ही सुद्धा तसं त्या टिप्स फॉलो करू शकता. तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.